आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. अंगणात चरणाऱ्या शेजाऱ्यांच्या 15 ते 20 कोंबड्यांना कसले तरी विषारी औषध टाकून मारणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध नुकताच संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने माणसांच्या या भांडणामुळे निष्पाप पक्ष्यांना विनाकारण आपला जीव गमवावा लागला आहे. संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून गावकरी आरोपी दाम्पत्याच्या या कृत्यावर खेद व्यक्त करीत आहेत. फिर्यादी शेतकरी प्रकाश गुलाब देवकाते वय 37 यांच्या शेतातील रस्त्याचा वाद हा गावात सर्वश्रुत आहे. प्रकाश देवकाते यांनी सायंकाळी जेव्हा कोंबड्या खुरड्यात आलेल्या दिसल्या नाहीत, तेव्हा त्यांनी शेजारी राहणाऱ्या महेंद्र दत्तू कुलाळ वय 35, राधिका महेंद्र कुलाळ वय 30 यांच्या घराकडे गेले असता त्यावेळी प्रकाश देवकाते यांच्या कोंबड्या महेंद्र कुलाळ आणि राधिका कुलाळ या दाम्पत्याच्या अंगणात मेलेल्या अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या. त्यावेळी प्रकाश देवकाते यांनी कोंबड्यांना हातात घेऊन पाहिले असता त्यांना कुलाळ दाम्पत्यांनी काहीतरी विषारी औषध खाऊ घातल्याचा संशय आला. रस्त्या भांडणाचा राग मनात धरून खोडसाळपणे कुलाळ दाम्पत्यांनी कोंबड्यांना मारले असा संशय व्यक्त करत प्रकाश देवकाते पुढे म्हणाले की माझ्याकडे असणाऱ्या जनावरांना देखील या आरोपी लोकांनी विष घातले तर त्या जनावरांचा देखील असाच मृत्यू होईल. पुढे माझ्या जनावरांना माझ्या कुटुंबातील सदस्यांना विषबाधा झाली तर महेंद्र सत्तू कुलाळ, राधिका महेंद्र कुलाळ, ठका मारुती कुलाळ, किशोर सतू कुलाळ आणि सतू हरी कुलाळ हे लोक जबाबदार राहतील. घारगाव पोलीस ठाण्यात आरोपी महेंद्र सतू कुलाळ वय 35, राधिका महेंद्र कुलाळ वय 30 यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता 325, भारतीय न्याय संहिता 2003 कलम (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी करत आहेत. सिटी लाईन न्यूज साठी साकूर प्रतिनिधी तालुका संगमनेर. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.